विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमच्या समोर एकदम महत्त्वाचा मुद्दा तो घेऊन आलेली आहे। तो म्हणजे काय तर आपल्याला आता सेकंड राउंड मध्ये काय करायचं आहे, कोणते नियमाचं पालन आपण केलं पाहिजे आणि कोणते कोणते सीट्स आपले वॅकंट राहणार आहे आणि त्यात नवीन कॉलेजेस कोणते आले ते आपण बघणार आहोत। आणि आम्ही ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला पूर्ण फ्री मध्ये शेअर करत असतो। पूर्ण डिटेल्ड व्हिडिओ आमचे असतात। असं नाही की आम्ही एकदम शॉर्ट मध्ये सांगून देतो नंतर तुम्हाला सांगतो की आमची काउन्सिलिंग आहे तर आम्ही नीट सांगू, असं आमचं काही राहत नाही। तुम्ही आमचे सर्व व्हिडिओज जे ते बघत येत आहात आणि तुम्हाला एवढं समजलंच असेल की आम्ही सर्व फ्री ऑफ कॉस्ट जे ते माऊली करिअर काउन्सिलिंग तुम्हाला सर्व इन डिटेल जे ते सर्व प्रोव्हाइड करत असते। सर्व इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देत असतो। त्यात आम्ही आता सध्या कॅटेगरीची सिरीज पण काढलेली आहे। कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला तिथे भेटतोय। सर्व कॉलेजेसचा प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो कोणती पण कॅटेगरी असो, ओबीसी असो, एसबीसी असो किंवा एससीबीसी असो, त्यात एनटीबी एनटीसी सर्व कॅटेगरीचे आपण तिथे कट ऑफ जे ते सांगितलेले आहे। तर मला वाटतं की तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राइब करायला काहीच हरकत नको असावी। जर तुम्ही या चॅनलला नवीन असणार तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आम्ही तुम्हाला सर्व जे शेअर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। एकदम टाइम टू टाइम आमचे अपडेटेड न्यूज तुम्हाला भेटत असतात। आता जर आपण बघितलं या व्हिडिओमध्ये तर आपण सीट मॅट्रिक्स सर्वात आधी डिस्कस करूयात। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीट मॅट्रिक्स ते आपण बघूयात। इथे तुम्हाला दिसत असेल की आपण जो सीट मॅट्रिक्स आहे ते ओपन केलेली आहे। गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला इथे दिसेल टोटल बॅलन्स शीट इथे तुम्हाला दिसत असेल। इथे 73 आपल्याला फर्स्ट कॉलेजचं दिसतंय। तो कोणतं कॉलेज आहे? आरे पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज। इथे तुम्हाला सर्व कॉलेजेसची सीट मॅट्रिक्स किती आहे, टोटल बॅलन्स शीट किती आहे, वॅकन्सी म्हणजे रिक्त सीट रिक्त जागा आपले किती आहे ते सर्व इथे दिलेले आहे। पण आपण सध्या टोटलच बघूया की टोटल आपली किती सीट्स जे ते बाकी आहे। तर मागच्या वर्षापेक्षा तब्बल जास्त पटीने आपले ह्या वर्षी जे ते सीट आपल्याला दिसत आहे की रिक्त जागा आपली आहे, वॅकंट सीट्स आपले आहे। तर टोटल आपले 771 सीट्स आपल्याला वॅकंट दिसत आहे, जे की मागच्या वर्षापेक्षा जास्त आकडा आपल्याला दिसतो आहे। फक्त तुम्ही हे जे सर्व कॉलेजेसचे तुम्हाला जर बघायचं असेल तर मी हे ऑलरेडी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला शेअर केलेला आहे। तो पण फ्री ऑफ कॉस्ट आहे। तुम्हाला जर जॉईन करा असेल तुम्ही पिन केलेले कमेंटवर क्लिक करा, लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप चॅनलला जे ते जॉईन होणार। फक्त जॉईन ग्रुप तिथे तुम्हाला एक करायचं आहे। तर तुम्ही तिथं जॉईन व्हा, तुम्हाला ही पूर्ण सीट मॅट्रिक्स जे तिथं भेटेल। मी सर्व त्यातल्या त्यात इन्फॉर्मेशन आणि नोटिसेस पण तिथे शेअर करत राहते, म्हणजे तुमच्याकडनं काहीच अपडेट जो आहे तो मिस नको व्हायला आणि तुमच्याकडनं जी कोणतीच नोटीस आहे ती मिस नको व्हायला, कोणतीच डेडलाईन मिस नको व्हायला, म्हणून मी तिथे सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करत असते पूर्ण फ्रीमध्ये। तर ते पण तुम्ही जॉईन करू शकतात। इथे गव्हर्नमेंटचे आपल्याला दिसले टोटल सीट्स किती आहेत। आपण प्रायव्हेटचे बघूया। प्रायव्हेटचे टोटल 110 कॉलेजेस आपल्याला दिसतं आहे की नवीन आलेले आहे। तर ते पण आपण बघून घेऊया की टोटल सीट्स आपली किती उरलेली आहे। तर आता की 4232 पर्यंत आपले जे सीट्स आहे ते वॅकंट आहे, म्हणजे रिक्त आहे। तर आपल्याला चान्सेस जे ते जास्त आहे। जर तुमचा बाउंड्री लाईनवर पण मार्क्स असतील ना, गव्हर्नमेंटसाठी मी गोष्ट करते, जर गव्हर्नमेंटच्या बाउंड्री लाईनसाठी जर तुमचा मार्क्स असेल 2-3 मार्क जर तुमचे इकडे तिकडे असतील तर तुमचा नंबर नक्की लागेल एका चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला। फक्त काउन्सिलिंग नीट करा। त्यात प्रायव्हेटला जर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर सेकंड राऊंडला जे काही नवीन कॉलेजेस आहे ते आधी टाका। आधी म्हणजे काय तर आधी सर्व जे एस्टॅब्लिश झाले तेच टाका, टॉपचेच टाका, पण शेवटी तुम्ही काळजी घ्या की तुम्ही जे नवीन कॉलेजेस आहेत ते पण ॲड करणार आहे। जर तुमचे मार्क्स कमी आणि तुम्हाला यावर्षी ॲडमिशन फायनल पाहिजे असेल तर नवीन कॉलेजेस नक्की ॲड करा। फक्त स्टार्टिंगला टाकू नका, कारण स्टार्टिंगला आपण सर्व टॉप कॉलेज जे ते टाकणार आहोत। आता आपण हे बघितलं सीट मॅट्रिक्स आपली आपण ऑलरेडी जी ती डिस्कस केली। आता आपण बघूया की नवीन कॉलेजेस जे ते कोणते आलेले आहे यावर्षी। आता हे जे कॉलेजेस आहे ना जे आपण इथं घेतलेले आहे वेगवेगळे करून, ते ऑलरेडी तुम्हाला सीट मॅट्रिक्समध्ये पण दिसेल, पण तिथं शोधाशोधी नको, म्हणून आम्ही तुम्हाला हे पूर्ण एक सिक्वेन्समध्ये प्रॉपर वेमध्ये आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। नाही तर आपण सीट मॅट्रिक्समधून पण डायरेक्ट बघितलं असतं। तिथं जर तुम्ही हे कॉलेज बघितले ना तिथं पण तुम्हाला त्याचे किती वॅकंट सीट्स आहेत त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागून जाईल की आपलं हे सीट हे कॉलेज नवीन आहे का जुनं आहे, तेवढं तुम्हाला तिथं समजून जाईल सीट मॅट्रिक्समध्ये। पण जास्त ताण नको पडायला म्हणून आपण हे वेगवेगळं केलेलं आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात कॉलेज कोड सर्वात महत्त्वाचा आपण इथं घेतलेला आहे। का महत्त्वाचा? कारण 3 नंबर जो आहे तो BMS शो करत राहतो, BMS डिनोट करतो। जर आपण 4 नंबर बघितला तर 4 नंबर जे ते BHMS इथं डिनोट करत असतं। डिनोट म्हणजे काय की जर आपल्याला चेक करायचं की आपण सर्व BMSचे कॉलेजेस टाकलेले आहे का, की आपण चुकून कोणतं BHMSचं कॉलेज ॲड केलंय, तर आपल्याला काय बघायचं आहे तर पहिला आकडा कोणत्या नंबरपासून चालू होतंय ते आपल्याला बघायचं आहे। जर 3 नंबरपासून चालू होते म्हणजे एकदम बरोबर आपण BMSचे कॉलेजेस जे ते टाकलेले आहे। पण आपण जर 4 नंबरपासून तिथं कॉलेजचा आकडा चालू होताना बघत आहोत तर समजायचं की आपण चुकून जे ते BHMS कॉलेज ॲड केलेलं आहे तर ते डिलीट करून टाकायचं, ते तिथून तुम्ही रिमूव्ह करून टाकायचं। आणि फक्त जर तुम्हाला BMS कॉलेजेस राहू द्यायचे असेल तर फक्त BMS कॉलेजेस राहू द्यायचे, म्हणजे काय तर 3 नंबरपासून चालू होणारे कॉलेजेस आपल्याला तिथं राहू द्यायचे आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण ही काउन्सिलिंगमध्ये खूप विद्यार्थ्यांची चूक ही होत
असते, म्हणून ही होऊ देऊ नका. नंतर आपल्याला माहीत पडेल की आपल्याला BHMSचं कॉलेज लागलेलं आहे. फर्स्ट राऊंडमध्ये सर्व चुक्या जे आहेत ते चालून जातात, पण सेकंड राऊंडमध्ये आपल्याला फ्री एक्झिट नाही आहे. तर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला कोणतीच चूक जी आहे ती चालणार नाही. सर्व गोष्टी तुम्ही नीट एकदम लक्ष देऊन करायच्या आहे, फोकस्ड वेमध्ये करायच्या आहे. नंतर आपण शेवटी तर बघणारच आहोत की कोणती कोणती चुकी तुम्ही टाळली पाहिजे, पण आता फ्लोमध्ये सांगता सांगता मी ही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर केली. नंतर आपण बघूया की कोणतं कॉलेज जे ते नवीन ॲड झालेलं आहे. तर एकदम आनंदाची गोष्ट म्हणजे की एक गव्हर्नमेंट कॉलेज ॲड झालेलं आहे. तर कोणतं, तर राधाकृष्ण तोष्णीवाला आयुर्वेद कॉलेज अकोलाचं नवीन गव्हर्नमेंट कॉलेज आपल्याला दिसतंय की ते ॲड झालेलं आहे. नंतर आपल्या सर्वात महत्त्वाचं कॉलेज कोणतं, तर जे ऑलरेडी एस्टॅब्लिश होतं पण ते आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये दिसलं नाही. पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला ते चॉईस फिलिंग करताना आलं नाही, पण ते आता सेकंड राऊंडमध्ये येणार आहे. तर ते कोणतं कॉलेज आहे, तर ज्युपिटर आयुर्वेदिक कॉलेज, नागपूरचं कॉलेज आपल्याला दिसतंय. 2 नंबरचं सर्वात महत्त्वाचं कॉलेज म्हणजे ज्युपिटर कॉलेज, जे की आता सेकंड राऊंडला आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये दिसेल. तिसरं कॉलेज कोणतं, तर तिसरं कॉलेज आपल्याला दिसतंय BSPM आयुर्वेदिक कॉलेज उदगीर, म्हणजे लातूरचं कॉलेज आहे, जे की ऑलरेडी एस्टॅब्लिश होतं आणि आपल्या राऊंडमध्ये आता दिसणार आहे. नंतर तिसरं कॉलेज येतं आपलं महत्त्वाचं, ते म्हणजे शांतीदेवी वेद प्रकाश पाटील आयुर्वेदिक कॉलेज हट्टा, हिंगोलीचं कॉलेज. हे पण ऑलरेडी एस्टॅब्लिश होतं, फक्त हे आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये दिसलं नव्हतं, पण आता हे आपल्याला सेकंड राऊंडमध्ये दिसेल, कारण हे सीट मॅट्रिक्समध्ये आलेले आहे. आणि सीट मॅट्रिक्समध्ये जे कॉलेजेस येतात ते आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये पण दिसत असतात, याची तुम्ही नोंद घ्या. परत आता नवीन कॉलेजेस कोणते, जे की पूर्ण कम्प्लिटली नवीन आहे, ते एस्टॅब्लिश पण नाही झाले होते कधी, ते आता न्यूली एस्टॅब्लिश झाले 2025 मध्ये. तर ते कोणते कॉलेजेस आहेत ते पण आपण बघून घेऊया. तर सर्वात आधी येतं PG आयुर्वेदिक कॉलेज नंदुरबारचं कॉलेज, PG आयुर्वेदिक कॉलेज, याचा आपण कोड पण डिस्कस करूया. तर याचा कोड आहे 3190. हे न्यूली एस्टॅब्लिश कॉलेज आहे. नंतर येतं विखे पाटील मेमोरियल कॉलेज अहिल्यानगरचं, त्याचा कोड आहे 3194, न्यूली एस्टॅब्लिश. नंतर येतं 3195 डॉक्टर NG पौल बुडे आयुर्वेदिक कॉलेज अहिल्यानगर, न्यूली एस्टॅब्लिश्ड. नंतर येतं 3197 शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज सांगली. इथं तुम्ही कोड बघितला 3197, सांगलीचं कॉलेज आहे, शोभा बाबर, न्यूली एस्टॅब्लिश्ड आहे. नंतर येतं 3257, आपण ज्युपिटरबद्दल ऑलरेडी डिस्कस केलं, पण त्याचा कोड तुम्ही इथं बघून घ्या, कारण आपण कोड तेव्हा डिस्कस केला नाही. नंतर येतं तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज वाशिमचं कॉलेज आहे, कोड आहे याचा 3284 3284. नंतर येतं आपलं अंत्योदया आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, याचा पण कोड आहे अराउंड 3285. नंतर येतं CS आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया 3287. नंतर येतं शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज नागपूर, याचा पण कोड आहे 3288. नंतर येतं श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज अकोला 3289. इथं तुम्हाला कोड दिसत असेल, इथं तुम्ही लक्ष द्या. इथं आपण आधी कॉलेजचे नाव वाचतोय, नंतर आपण त्याचा कोड वाचतोय. नंतर आपण BSPM ऑलरेडी डिस्कस केलं. नंतर येतं डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज परभणीचं कॉलेज आहे 3366 3366 3366, आपल्याला याचं कोड दिसत आहे. हे एवढे आपले कॉलेजेस होते. हे तुम्ही जर काउंट केलं तर तुम्हाला टोटल जे ते 13 कॉलेजेस इथं बघायला भेटेल की 13 कॉलेजेस आपल्याला सेकंड राऊंडमध्ये नवीन दिसत आहे. जर तुम्हाला नंबर लावायचा असेल तर नवीन कॉलेजेस टाकायचं विसरू नका, तुमचा नंबर जो आहे तो सेकंड राऊंडमध्ये नक्की लागून जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला वाटले ते कॉलेज आपण टाकले. आपण जर 110 कॉलेजेस असतील तर आपण 110च्या 110 टाकलेले आहे. त्यात आपण काहीच काळजी न करता, काहीच विचार न करता काही मुलांनी, काही विद्यार्थ्यांनी कॉलेजेस टाकलेले आहे. तर सेकंड राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना एकदम नोट म्हणून तुम्ही समजा की जर आपण पहिल्या राऊंडमध्ये असं केलं असेल की जो कॉलेज आपल्याला पाहिजे, जो कॉलेज टाकलाय तो टाकून दिला, तर सेकंड राऊंडमध्ये आपल्याला तसं करायचं नाहीये. सेकंड राऊंडमध्ये का करायचं नाहीये, कारण फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला फ्री एक्झिट नावाची गोष्ट होती. फ्री एक्झिट म्हणजे काय राहतं की आपल्याला जर ते कॉलेज नाही आवडलं तर आपण ते फर्स्ट राऊंडमध्ये फ्री एक्झिट घेऊन सोडू शकतो. म्हणजे आपल्याला ते आता नाहीच आवडलं, आपलं 100% फिक्स आहे की आपल्याला त्या कॉलेजला जायचं नाहीये, तर आपण फ्री एक्झिट करू शकतो. पण सेकंड राऊंडला आपलं फ्री एक्झिट नावाची आपल्याला कोणतीच गोष्ट राहत नाही. आपल्याला सेकंड राऊंडला फक्त 2च ऑप्शन राहतात. 2 ऑप्शन म्हणजे कोणते, तर एक म्हणजे अपग्रेडेशन करणं आणि दुसरं म्हणजे तिथं ॲडमिशन घेणं. अपग्रेडेशन म्हणजे काय, तुम्हाला जे कॉलेज भेटलं आहे त्यावरून तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता, तुम्ही दुसऱ्या वरच्या कॉलेजला जाऊ शकतात, पण ते पण लागेलच याची गॅरंटी नाही. जर लागलं नाही तर तुम्हाला परत सेकंड राऊंडचं जे कॉलेज भेटलेलं आहे तेच घ्यावं लागेल, आणि जर लागलं तर तुमचं सेकंड राऊंडचं कॉलेज जे ते हातातून सुटेल ते कॅन्सल केलं जाईल आणि तुम्हाला थर्ड राऊंडचं कॉलेज, नवीन लागलेलं कॉलेज जे ते घ्यावं लागेल. नाहीतर जर तुम्हाला अपग्रेडेशन नाही करायचं तर तुम्हाला ॲडमिशनच करावं लागेल. म्हणजे फायनली तिथं जाऊन तुम्हाला पैसे भरावे लागतील, DD भरावं लागेल, डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल आणि तिथं जाऊन तुम्हाला फायनल ॲडमिशन जी आहे ती घ्यावी लागेल. एवढ्या 2च गोष्टी आपण
सेकंड राऊंडमध्ये करू शकतो. जर तुम्हाला फ्री एक्झिट घ्यायची आहे तर तुम्ही डायरेक्ट काउन्सिलिंगमधून बाहेर पडता आणि तुम्हाला परत तिसऱ्या राऊंडमध्ये 6,000 किंवा 1,000 तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन केलं असेल ते तुम्हाला परत करावं लागतं, परत तुम्हाला फी भरावं लागते आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मग तुम्ही परत फी भरून येत असतात आणि तुम्हाला परत चॉईस फिलिंग करावं लागते. ही एक गोष्ट लक्षात घ्या, कारण सेकंड राऊंड सोपं नाही. फर्स्ट राऊंड आपलं सोपं होतं. फर्स्ट राऊंडमध्ये आपण वाटलं त्या गोष्टी केल्या, पण सेकंड राऊंडमध्ये आपण असं करू शकत नाही. पालकांनी नोंद घ्या की आपण वाटलं ते कॉलेज टाकू शकत नाही. फक्त जर तुम्हाला 100% त्या कॉलेजमध्ये जायचं नाही आहे तर ते कॉलेज तुम्ही टाकूच नका. ही गोष्ट एक लक्षात ठेवा. जर तुम्हाला ते कॉलेज लागतंय आणि तुम्ही तिथं जायची तयारी ठेवताय तेच कॉलेजेस तुम्ही ठेवले पाहिजे. जर तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आणि तुम्हाला जर तिथं जायचंच नाही आहे तर सेकंड राऊंडमधून तुम्ही बाद व्हाल आणि तुम्ही काउन्सिलिंगमधून बाहेर पडाल. आणि जर तुम्हाला लागलं आणि तुम्ही जर जाताय तर तुम्ही काउन्सिलिंग जी आहे ती कंप्लीट करू शकतात. एक तर तुम्ही अपग्रेडेशन करू शकतात किंवा ॲडमिशन करू शकतात. म्हणून जे कॉलेजेस आपल्याला घ्यायचे आहे तेच कॉलेजेस तुम्ही ठेवले पाहिजे. जर आपले मार्क्स कमी असेल तर मी तुम्हाला सांगेल की सर्व कॉलेजेस ठेवा, कारण आपल्याला सध्या ॲडमिशन घेणं महत्त्वाचं आहे. उगाच हे कॉलेज लागेल का ते कॉलेज लागेल का असं आपल्याला हातात चॉईसेस नाही आहे, कारण आपले मार्क्स जे ते ऑलरेडी कमी आहे आणि आपल्याला वाटेल ते कॉलेज भेटणार नाही. आपल्याला लागलं ते कॉलेज घ्यावं लागेल. म्हणून जर तुमचे मार्क्स कमी असतील सर्व कॉलेजेस टाका. 110च्या 110 प्रायव्हेट कॉलेज टाका, 20च्या 20, 21च्या 21 जे ते गव्हर्नमेंट कॉलेजेस टाका. बाकी तुम्ही वाट बघा की तुम्हाला कोणतं कॉलेज जे ते भेटत आहे. ही एक गोष्ट लक्षात घ्या. परत तुम्ही कोणत्या गोष्टीची एकदम नोंद घेतली पाहिजे ती म्हणजे प्रेफरन्स तुम्ही नीट लावा. जर टॉपचे कॉलेजेस तुम्ही टॉपलाच ठेवा, जे बॉटमचे कॉलेजेस आहे ते तुम्ही बॉटमलाच ठेवा. बेटरमेंटसाठी जर आपण जातो आहे तर बेटरमेंटला फक्त तुम्ही जे बेटर कॉलेजेस तुमचे आहे, जर तुम्ही फर्स्ट राऊंडमधून अपग्रेडेशन केलं असेल सेकंड राऊंडला तर सेकंड राऊंडमध्ये जे तुमचे 10 नंबर जर तुम्हाला अलॉट झाले तर 10 नंबरच्या वरचे जे 9 कॉलेजेस आहे ते 9 कॉलेजेसच फक्त टाका, बाकीचे कॉलेजेस टाकू नका. कारण जर आपल्याला सेकंड राऊंडमध्ये नवीन कॉलेज भेटलं आहे तर ते आपण फर्स्ट राऊंडमध्ये परत वळू शकत नाही. त्या कॉलेजकडे आपलं ते फर्स्ट राऊंडचं कॉलेज जे ते कॅन्सल होईल आणि आपल्याला जे सेकंड राऊंडमध्ये भेटलेलं कॉलेज आहे तेवढंच आपल्या हातात राहील. म्हणून बेटर ऑप्शन्स फक्त टाका. दुसरे ऑप्शन्स उगाच तिकडचं कॉलेज जे ते टाकू नका जर तुम्ही अपग्रेडेशन करत असाल तर. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला काही पण डाऊट असेल, काही पण जर तुमच्या मनात शंका असेल तुम्ही कमेंट सेक्शनला नक्की कमेंट करू शकतात. आणि जर तुम्हाला वाटते की तुमची काउन्सिलिंग जी आहे ती एका चांगल्या हातात गेली पाहिजे तर तुम्ही एका काउन्सिलरला पण कनेक्ट करू शकतात. पण जर तुम्ही आतापर्यंत कोणाची काउन्सिलिंग घेतली नसेल तर तुम्ही आमच्या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. इट्स 8275518480. उगाच कॉल वगैरे लावू नका, कारण कॉल आमच्याकडनं रिसीव्ह केला जात नाही, कारण तो खूप वेळेस बिझी उचलला जात नाही कॉल, कारण काहीतरी बिझी शेड्यूल आमचं चालू असतं. म्हणून आम्हाला पण ते बरं वाटत नसतं. त्यापेक्षा तुम्ही फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज ड्रॉप करा की आम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे आहे. तुम्हाला ज्या कोर्ससाठी पाहिजे, MBBS असो, BMS असो, BHMS असो किंवा BDS असो, तेवढा तुम्ही एक मेसेज टाका की आम्हाला BMS किंवा MBBSसाठी पेड काउन्सिलिंग पाहिजे आहे. तेवढा मेसेज टाकल्यावर आमचे जे टीम मेंबर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याशी कनेक्ट करायचा प्रयत्न करतील. तुम्हाला फक्त आता काय तर लवकरात लवकर आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पाहिजे असेल तर. जर तुम्हाला पुढच्या वर्षासाठी पाहिजे असेल ॲडव्हान्स तुम्ही करू शकतात, पण यावर्षी खूप लिमिटेड सीट्स आता उरलेले आहे आपल्या हातात. आपल्यासाठी आता जास्त सीट्स आपल्याला नाही आहे, खूप कमी सीट्स उरले. जर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट केला तर आम्ही ती सीट तुम्हाला देऊ शकतो. पण जर उशीर झाला तर आम्ही तिच्यात काहीच तुमची मदत करू शकत नाही. म्हणून लवकर तुम्ही जे काही प्रोसेस आहे तुमची ती लवकर करा. आणि जर तुम्हाला एक चांगला काउन्सिलर पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बाकी जर तुम्हाला काही पण शंका असतील तर कमेंट सेक्शन आमचं ऑन आहे, आम्ही तिथं रिप्लाय करत असतो सर्व शंकांना. तर तिथं तुम्ही नक्की एक तुमचं जे काही कमेंट असेल, जे काही शंका असेल ती टाका. आणि जर व्हिडिओ आवडत असेल ना तर तुम्ही एक मेसेज टाकला तरी आम्हाला खूप आवडेल. आम्हाला ते प्रोत्साहन देतं की आम्ही जे बाकीचे अजून डिटेल्ड व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं, जी काही अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. म्हणून एक कमेंट तुम्ही चांगली टाकू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर. आणि जर अजून काही तुम्हाला नाही करायचे तर एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.